श्री स्वामी समर्थ. मेष राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का, की अजून थोडा संयम ठेवावा लागेल? करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळणार का, की काही अडथळे तुमची परीक्षा घेणार आहेत? आर्थिक बाबतीत स्थिरता येईल का, की अचानक खर्च वाढून थोडी चिंता निर्माण होईल? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकून राहील का, की संवादाच्या अभावामुळे काही गैरसमज निर्माण होतील? आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही स्वतःकडे कितपत लक्ष देणार आहात? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन वळण येण्याची शक्यता आहे. मनात अनेक विचारांची गर्दी असेल, पण योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. ग्रहांची स्थिती तुमच्या मेहनतीला साथ देणारी आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही गोष्टींमध्ये थोडा संयम ठेवणे गरजेचे ठरेल, कारण घाईत घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. एकूणच हा आठवडा प्रगतीचा आहे, पण शहाणपणाने पावले उचलावी लागतील. हा आठवडा मेष राशींसाठी नव्या ऊर्जा आणि नव्या संधींचा संकेत देणारा ठरणार आहे. मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा प्रबळ होईल आणि त्यासाठी तुम्ही ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न कराल. परिस्थिती काही वेळा तुमच्या विरोधात गेल्यासारखी वाटेल, पण तुमचा आत्मविश्वास आणि जिद्द तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. या काळात जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळू शकते, तसेच काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन विचार, नवीन योजना आणि थोडासा धोका घेण्याची तयारी असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडू शकतो. मात्र प्रत्येक गोष्टीत संतुलन राखणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून काही महत्त्वाची कामे तुमच्याकडे सोपवली जाऊ शकतात, ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. सुरुवातीला ताण जाणवेल, पण हळूहळू तुम्ही परिस्थिती हाताळू शकाल. व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन करार आणि संधी घेऊन येऊ शकतो. मात्र भागीदारीत काम करत असाल तर संवाद स्पष्ट ठेवा, अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. काही नवीन योजना राबवण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या उत्तरार्धात निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम पण स्थिर राहील. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घरगुती किंवा वैयक्तिक गरजांवर पैसे खर्च होतील. त्यामुळे बजेट सांभाळणे गरजेचं आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्या थोडा अभ्यास करूनच पुढे जा. जुनी थकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. पैशांबाबत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेम जीवनात या आठवड्यात काही चढ-उतार येऊ शकतात. जोडीदाराशी संवादात स्पष्टता ठेवा, कारण लहान गैरसमज मोठ्या वादात रूपांतरित होऊ शकतात. एकमेकांना वेळ देणे आणि समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे, पण लगेच निर्णय घेऊ नका. कुटुंबात मात्र आनंदाचे वातावरण राहील आणि घरातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा साधारण राहील, पण थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. कामाच्या ताणामुळे थकवा आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. नियमित व्यायाम आणि योग्य आहार यावर लक्ष द्या. झोपेची कमतरता टाळा, कारण त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. लहान-सहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे अवघड जाईल, पण प्रयत्न सोडू नका. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा देईल. सामाजिक आणि कौटुंबिक जीवन. सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढेल. काही नवीन लोकांशी संपर्क येईल, जे भविष्यात उपयोगी पडतील. कुटुंबात एखादा छोटा कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ताण कमी होईल. मात्र कोणत्याही वादात अडकणे टाळा. एकूण मेष राशींसाठी हा आठवडा संधी आणि आव्हानांचा संगम आहे. मेहनत आणि संयम यांचा योग्य वापर केल्यास तुम्ही अपेक्षित यश मिळवू शकता. आर्थिक बाबतीत सावध राहणे, नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवणे आणि आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग खुला करेल. मेष राशींसाठी हा आठवडा प्रगतीकडे नेणारा असला तरी काही ठिकाणी संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात संधी मिळतील, पण त्यासाठी सातत्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगल्यास अनावश्यक ताण टाळता येईल. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि संवाद महत्त्वाचा ठरेल, कारण छोट्या गोष्टीवरून गैरसमज होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक राहील.
एकूणच सकारात्मक दृष्टिकोन, संयम आणि योग्य नियोजन यामुळे तुम्ही या आठवड्यात चांगले परिणाम मिळवू शकता आणि हळूहळू यशाच्या दिशेने पुढे जाल. धन्यवाद.